गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळ्यांना गणपती चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बघता बघता आता गणपती येत आहेत. प्रत्येक घरात लगबग सुरू झालेली आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन 27 तारखेला होते. हो, पण यामध्ये सर्वांकडेच गुरुजी आणि ब्राह्मण मिळतील का? ही देखील शंका आहे. बरं, मग घरच्या घरी आपण स्वतः पूजा करायची आहे, तर काही चूक व्हायला नको. काही चुकलं तर गणपतीची प्राणप्रतिष्ठा तरी ठीक होईल ना? अशा अनेक शंका मनात येतात, बरोबर ना? कितीही आपण म्हटलं, की नाही साधं सोपं करायचंय, काही भानगडीत पडायचं नाहीये, तरी मनाला वाटून जातं, की कुठे ना कुठेतरी मी व्यवस्थित सगळं स्टेप बाय स्टेप करावं आणि विधिवत करावं. असं मनोमन प्रत्येकालाच वाटतं. अगदी घरच्या घरी शुद्ध भावाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, तेही संस्कृतमधले मंत्र नाही, अगदी आपल्या बोलीभाषेत ज्या प्रकारे आपण करणार ते गणपती बाप्पाने मान्य करावं असं मनोमन ज्यांना वाटतं, तर त्यांनी जरूर या सगळ्या विधी बरोबर ध्यानात ठेवून त्या दिवशी करा. तर काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. घरामध्ये सर्व स्वच्छता करून घ्यायची आहे. जिथे गणपती बाप्पांना आपण स्थापन करणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून, स्वच्छ वस्त्र अंथरून, जिथे सुशोभित केलेलं आहे डेकोरेशन वगैरे, त्या ठिकाणी शुद्ध गंगाजलाचा शिडकाव करायचा आहे. मोरपिसामध्ये किंवा मग फुलाने तिथल्या जागेवर शिडकाव करायचा, गुलाबजलाने करायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करायची आहे. सर्वात पहिल्यांदा उंबरठा लेपन करायचं. उंबरठ्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्यानंतर आपण गणपती बाप्पांना घरात घेऊन यायचं. हो, पण गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ताटात काय-काय न्यायचं आणि कसं काय-काय करायचं ते देखील बघूया. गणपती बाप्पांना एक कोरं वस्त्र जे आणताना त्यांचा चेहरा झाकून आणला जातो, त्यासाठी किंवा मग लाल कलरचं वस्त्र घेऊन जाऊ शकता. ताटामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फुले आणि साखर. फक्त एवढंच घेऊन जायचं आहे आणि अनवाणी पायानी खास करून जावा गणपती बाप्पांना आणायला. जर खूप लांब असेल, तर मग गाडीतच चपल्या काढून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण चप्पल घालून गणपती बाप्पांना घरी घेऊन येऊ नका. बऱ्याच जणांना आजकाल युवा पिढीला ह्या गोष्टी माहिती नाही आहेत. त्यामुळे या गोष्टी सांगितल्या जातात. आणि आता घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आपण कसं करणार आहोत ते बघूया. गुरुजी किंवा ब्राह्मण जे मंत्र म्हणत असतात, ते संस्कृतमधले मंत्र, पण ते सर्वांना म्हणणं शक्य आहे का? तर नाही. वाचून जरी म्हणायचं म्हटलं ना, तरी काहीतरी उच्चार चुकतात, स्पष्ट उच्चार येत नाही. मग मनामध्ये असं वाटतं त्याऐवजी आपण काहीतरी वेगळंच म्हणतोय. त्यापेक्षा मराठीतच केलेलं बरं. म्हणूनच आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजे अशाच विधिवत सोप्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. देव हा भक्तीचा भुकेला आहे असं म्हणतो आपण. कितीही आपण विधिवत केलं, कितीही सोपस्कार केले आणि जर अंतःकरण शुद्ध नसेल, मनापासून जर ती पूजा केली नसेल, तर काहीच अर्थ राहत नाही त्या पूजेला. म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचं जे आहे ती श्रद्धा, आपलं शुद्ध अंतःकरण आणि आपली देवावर असलेली भक्ती. वर्षातून एकदा आपल्या घरी गणपती बाप्पा येतात. मग त्यांचं सगळं विधिवत पूजन झालंच पाहिजे. तर काय करायचं आहे, ज्या जागी आपण स्वच्छ गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घेतलेलं आहे, त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे आणि तिथे एक लाल वस्त्र, स्वच्छ नवकोरं वस्त्र अंथरायचं आहे आणि गणपती बाप्पांचे मुख पूर्व दिशेला येईल किंवा मग पश्चिम दिशेला येईल, अशा पद्धतीने आपल्याला जागा निवडायची आहे. यंदा गणेश स्थापनेचा मुहूर्त काय आहे, तर 27 तारखेला आपण हा मुहूर्त पाहणार आहोत. सकाळी सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 1:45 हा मुहूर्त आहे. जर सकाळी तुम्हाला 6 वाजता वगैरे नाही जमलं, तरी 11 वाजता एक मुहूर्त आहे. 11 पासून ते 1:30 पर्यंत म्हणजे पावणे 2 पर्यंत. किंवा या कोणत्याच मुहूर्ताचे पालन करायला नाही जमले, जॉबला वगैरे जातायत, तर संध्याकाळपर्यंत कधीही करा. पण 7च्या अगोदर 5 पर्यंत गणपतीची स्थापना ही जरूर झाली पाहिजे. पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया. आता गणपती बाप्पांची पार्थिव मूर्ती आपण जी आणलेली आहे, तिला तिथे झाकून ठेवायचं एका जागी आणि बाकीच्या साहित्याची अगोदरच जमवाजमव करून ठेवायची आहे. पंचामृत बनवायचं, शुद्ध पाणी, गंगाजल, तांदूळ घ्यायचे आहेत अखंड,
त्यासोबतच चंदन, हळदी-कुंकू, अष्टगंध, अक्षदा, गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा पेढ्याचा वगैरे आणलेला नैवेद्य, धूप, दीप, अगरबत्ती, गणपतीला घालण्यासाठी कापसाचे गेजवस्त्र, जानवं, घालायला मुकुट, दुर्वा, हराळी ज्या असतात त्या, आगाडा, हार, फुले आणि जास्वंदाचं फूल देखील महत्त्वाचं आहे. त्यासोबतच आपल्याला कापूर आरतीसाठी, घंटा, नैवेद्यासाठी जे आपण घेतलेलं आहे त्यासाठी पाण्याचा एक शुद्ध पेला, कलश आहे तो कलश स्थापनेसाठी भरून घ्यायचा आहे आणि विड्याचं पान घ्यायचं आहे. त्या विड्याच्या पानामध्ये जो विडा ठेवणार आहे त्यासाठी हळकुंड, खारीक, खोबरं, बदाम आणि सुपारी. आता एक सुपारी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी मागच्या वर्षी पण तुम्हाला सांगितली होती, ती शेंदुराने आपल्याला करून घ्यायची आहे कलर, ऑरेंज कलरची किंवा शेंदूर नसेल तर लाल कलरची करून घ्यायची आणि गणपती बसवतो त्या तांदळाच्या राशीवर प्रथम चौरंगावर जेव्हा तांदळाची रास आपण घालणार आहोत, त्या तांदळाच्या राशीवर ती सुपारी ठेवायची आणि माझं स्वतःचं घर होऊ दे यासाठी त्या सुपारीला मनोमन सांगायचं आणि मग त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ही ठेवायची आहे. हा अनेक लोक पिढ्यानपिढ्या चालत आलेला पारंपरिक उपाय आहे. मला आत्ता लगेच आठवला, त्यामुळे मी तुमच्यासोबत हा शेअर केलेला आहे. तर आठवणीने यंदा तुमचं स्वतःचं घर जर नसेल अजून, तर हा उपाय मात्र जरूर करा. असं नाही आहे की यावर्षी सुपारी ठेवली म्हणजे लगेच यावर्षी तुमचं घर होईल. पण त्यासाठी मार्ग हळू रिकामे होऊ लागतात आणि येणाऱ्या संधी आहेत त्या आपण ओळखू शकतो आणि त्या संधीचं सोनं करण्याची जी आपल्याला कुवत नाही आहे, पात्रता नाही आहे, ती पात्रता आपल्याला गणपती बाप्पा प्रदान करतात. यासोबतच आपल्याला हात पुसण्यासाठी नॅपकिन घ्यायचं आहे, शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे, दिव्यासाठी एक ताम्हण, पळी, आपल्याला अंघोळ घालण्यासाठी देवाला पंचामृताने किंवा शुद्ध जलाने आणि काही पानाचे विडे लागणार आहेत त्यासाठी पानं लागणार आहेत खाऊची. यासोबत रांगोळी काढून घ्यायची चौबाजूने, कलश स्थापन करायचा आहे. कलश स्थापन करताना गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आणि आपलं तोंड गणपती बाप्पांकडे असतं तेव्हा आपल्या डाव्या हाताला कलश येईल याची काळजी घ्यायची आहे. शास्त्रोक्त या कलशाला खूप महत्त्व आहे. सुरुवातीला तांदळाची रास घालून एका छोट्याशा पाटावरती हा कलश ठेवायचा आहे. कलशाला हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढायचं, 5 बोटं ओढायची, त्यामध्ये पाण्यामध्ये एक नाणं, सुपारी, अक्षदा, हळकुंड आणि कमळगट्टा टाकायचा आहे. फूल ठेवायचं, आंब्याची ढाळी किंवा खाऊची पानं त्याच्यामध्ये ठेवायची आणि मग नारळ ठेवायचा. सर्वप्रथम कलश स्थापनेनंतर आपल्याला विधिवत पंचामृताने जो गणपती बाप्पा आहे छोटा, जो देव्हाऱ्यातला, अनेकांकडे चांदीची मूर्ती आहे, कुणाकडे सोन्याची किंवा पितळेच्या धातूची मूर्ती आहे, ती देखील मूर्ती जवळ घेऊन ठेवायची आहे. ताम्हणामध्ये जे आपण घेतलेलं आहे पाणी आणि पळी, त्या पळीने आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं. सुरुवातीला केशवाय नमः म्हणून आचमन करायचं, स्वतः ग्रहण करायचं. दुसऱ्यांदा माधवाय नमः प्यायचं ते पाणी. तिसऱ्यांदा नारायणाय नमः ते पाणी प्यायचं. चौथ्यांदा गोविंदाय नमः म्हणून ते ताम्हणात सोडायचं. यामुळे शरीर शुद्धीकरण केलं जातं असं म्हणतात. शरीर शुद्ध केल्यानंतर जी व्यक्ती तिथे गणपतीची स्थापना करायला बसलेली आहे, तिने स्वतःला तिलक लावून घ्यायचा आहे, गंध, कुंकू किंवा अष्टगंध वगैरे आणि मग त्यानंतर पुढचा विधी करायचा आहे. हा विधी करताना एकदम शांत मन ठेवायचं आहे. जसं जसं आठवेल तसं तसं त्याप्रमाणे विधिवत करायचं. एका पानावरती लिहून घ्या. कारण प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघत बघत आपण करू शकत नाही. जरी व्हिडिओ ऐकणारे असतील असे माझ्यासारखे व्हिडिओ ऐकत करता येत असेल, तरी देखील काही अंशी गडबड होऊ नये म्हणून एका पानावरती लिहून घ्या आणि त्याप्रमाणे करा. आचमन शुद्धीकरण स्वतःला तिलक लावल्यानंतर गणपतीची जी प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्या गणपतीला ताम्हणामध्ये घ्यायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी, मी शुद्ध जलाचा अभिषेक करत आहे गणपती बाप्पा, तो मान्य करून घे. त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करत आहे, तो मान्य करून घे असं म्हणायचं. 3-3 वेळा पाणी आणि पंचामृत करायचं अर्पण. त्यानंतर पुन्हा पाणी. हे सर्व करताना म्हणायचं वक्रतुंड महाकाय हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर शुद्ध करून पुसून पाण्याने मूर्ती, अत्तर लावायचं चंदनाचं त्या मूर्तीला, जी तुमच्याकडं मूर्ती आहे चांदीची किंवा पंचधातूची. अत्तर लावल्यानंतर त्या मूर्तीला तिलक लावायचं आहे. सर्व प्रकारचं जे केसर, चंदन, अष्टगंध, हळदी, कुंकुम हे समर्पण करायचं. त्यानंतर जानवं घालायचं आहे गणपतीला.
त्याचबरोबर अक्षदा समर्पण करायच्या, पुष्प समर्पण करायचं, गेज वस्त्र घालायचं, गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून गूळ खोबरं ठेवायचं, लाल फूल अर्पण करायचं आणि मग छोट्याशा गणपती बाप्पांना एक मुकुट किंवा छोटासा फेटा असेल तो देखील घालायचा आणि त्यांचं मनोमन नामस्मरण करून काही चुकलं असेल तर माफ करा म्हणून गणपती स्थापनेमध्ये तुम्हाला सर्वप्रथम मी मान दिलेला आहे, तर माझं कार्य सुरळीतपणे पुढे करून घ्या. त्यानंतर 16 पत्री, फळं वगैरे जी आणलेली आहेत ती उजव्या साईडला ठेवायची आणि पार्थिव गणेश मूर्ती जी चौरंगावरती ठेवणार आहोत त्यापूर्वी त्या सुपारीवर आणि त्या तांदळाच्या राशीवरती हळदी-कुंकू व्हायचं. मग गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. गणपती बाप्पांची मूर्ती पुन्हा एकदा नीट चेक करायची. डोळे वगैरे आखीव-रेखीव, उंदीर वगैरे असलेले, उंदीर मामा असलेले गणपतीची मूर्तीच घेऊन यायची आहे. वेगवेगळ्या आकारांची, प्राण्यांची बसलेली प्राण्यांवरती वगैरे अशी आणू नका. कारण गणपती बाप्पांच्या पूजेसोबत त्या हिंस्र पशुपक्षींची देखील आपण पूजा करतो. मग त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारे कलह वगैरे होतात. मग आपण म्हणतो गणपती घरी आले आणि मग असं का झालं? मग यापेक्षा एकदम शांत, आरामात बसलेली गणपतीची मूर्ती तुम्ही निवडायची आहे. नंतर पार्थिव मूर्तीवरती फुलाने पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा वगैरे सगळं लावायचं. दुर्वा घ्यायच्या हातामध्ये आणि दुर्वा 2 जरी घेतल्या, 2 दुर्वांची एक जुडी, ती घेऊन आपल्याला आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. अखंड दिवा लावून घ्यायचा आहे. हो, त्यापूर्वी अखंड दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याची पूजा करायची, कलशाची पूजा करायची आणि त्यानंतर मग तुम्ही तुपामध्ये ती दुर्वाची अग्रभाग म्हणजे पुढचा भाग बुडवायचा आणि मग गणपती बाप्पांच्या डोळ्याला लावायची आहे ती. जसं काजळ लावतो ना, काजळ ओढतो त्याप्रमाणे आणि मग म्हणायचं आहे की गणपती बाप्पा तुमचे यामध्ये प्राण येत आहेत, प्राण येत आहेत, प्राण येत आहेत. अशी मनामध्ये भावना ठेवून शांत मनाने असं म्हणायचं आहे. 3 वेळा म्हणायचं. ती दुर्वा गणपती बाप्पांच्या हृदयाच्या ठिकाणी देखील लावायची, तिथे ठेवायची. छोट्या गणपतीच्या मूर्तीला देखील प्राणप्रतिष्ठा करायची आणि मग मोठमोठ्याने गणपती बाप्पांचा गजर करत आरती म्हणायची, नैवेद्य दाखवायचा. धूपदीपांचा वास दरवळत असतो. यामध्येच गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असतं. चला तर मग अशा सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांचं आगमन यावेळेस जरूर करा आणि जितकं शक्य होईल तितक्या तुमच्या नातेवाईकांना वगैरे हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे सोप्या पद्धतीने ते देखील ही पूजा करू शकतील.